माझं नाव आशिष. तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिली. यानंतर आज आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. या कॉलेजचा डिटेल कोड 6007 आहे. चला तर मग. हे कॉलेज सांगली, महाराष्ट्र, विश्रामबाग सांगली, सांगली मिरज रोड येथे आहे. त्या कॉलेजच्या रेल्वे जंक्शनची जर माहिती घेतली, त्या कॉलेजपासून 1 किलोमीटर अंतरावर विश्रामबाग रेल्वे स्टेशन, तसेच 8 ते 10 किलोमीटर अंतरावर मिरज जंक्शन आहे आणि अगदी 5 किलोमीटर अंतरावर सांगली बस स्टँड देखील आहे. तसेच प्रायव्हेट प्रायव्हेट लोकल बस स्टॉप देखील आहे. या कॉलेजचे संपूर्ण नाव वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली आहे. हे कॉलेज 1947 पासून म्हणजेच 75 वर्षांचा एक्सपिरियन्स या कॉलेजला आहे. हे कॉलेज गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजच्या ब्रँचेस व त्यांचे इंटेक पाहिली. या कॉलेजमध्ये टोटल 10 ब्रँचेस आहेत. म्हणजेच काही ब्रँचेस अनएडेड व ॲडेडमध्ये येतात. तर या कॉलेजचे ब्रँचेस आपण पाहणार आहोत. सिव्हिल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ॲडेड, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अनॲडेड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲडेड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनॲडेड, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या या ब्रँचेस यांचा इंटेक पाहिला तर सिव्हिलसाठी 60, रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 60, कॉम्प्युटर सायन्स ॲडेडसाठी 90, सेम कॉम्प्युटर सायन्स अँड ॲडेडसाठी 90, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60 ॲडेडसाठी, अनॲडेडसाठी देखील 60, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी 60, मेकॅनिकलसाठी 60, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी 60. यानंतर या कॉलेजचे आपण ब्रँचेस वाईज कट ऑफ देखील पाहणार आहोत. तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण पाहू शकता खाली दिल्याप्रमाणे. ओपनसाठी 97.49, एस सी कॅटेगरीसाठी 92.35, एस टी कॅटेगरीसाठी 84.47, VJNT साठी 94.84, NT1 साठी 92.83, NT2 साठी 97.49, NT3 साठी 96.48, ओबीसी साठी 96.80, SC-BC मधील विद्यार्थ्यांसाठी 96.81, जर जे विद्यार्थी TFWS मधून ऍडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी 97.34, PWR-D-R SC-BC मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी 49.72, डिफेन्स मधून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी 90.87 आणि EWS कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 94.81 असा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ राहणार आहे. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन साठी तुम्ही कट ऑफ खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता. याचसोबत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ॲडेडसाठी कट ऑफ पाहू शकता. कॉम्प्युटर अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग अनॲडेडसाठी तुम्ही कट ऑफ पाहू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲडेडसाठी तुम्ही खाली दिलेला कट ऑफ पाहू शकता. तसंच अनॲडेडसाठी देखील कट ऑफ तुम्ही पाहू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी खाली दिल्याप्रमाणे कट ऑफ राहणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी खाली प्रमाणे कट ऑफ राहील. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ असा राहील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे कट ऑफ राहणार आहे. त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची जर आपण माहिती घेतली, त्या कॉलेजची त्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फी 15,000 रुपये, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी 39,850, ऑदर फी 26,000, CMD रिफंडेबल असते ती 500 रुपये, एक्झामिनेशन फी 2,000 रुपये, कॉलेज फी 1,689 रुपये, युनिव्हर्सिटी फी 1,186 रुपये, म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 86,225. तर जे विद्यार्थी SC-ST मधून आहेत त्यांच्यासाठी फी 3,375, OBC, SBC आणि VJNT मधील विद्यार्थ्यांसाठी 69,225 अशी फी राहील. जे विद्यार्थी EWS, CBC, SCBC, OBC गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी
फी राहील 69,225. EBC कॅटेगरीमधील मुलांसाठी फीज राहील 78,725. जे विद्यार्थी TFWS मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी फी राहील 71,225. जसे जम्मू काश्मीर किंवा बाहेरील स्टेटमधील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फीज राहील 29,375. या कॉलेजच्या प्लेसमेंटची जर माहिती घेतलीत आपण, तर या कॉलेजचे हायेस्ट पॅकेज 12 LPA टू 20 LPA पर्यंत जाते. तर ॲव्हरेज पॅकेज 12 LPA आहे. आणि या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या आपण पाहू शकता, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, ॲडोब, एनविडिया, ड्यूचे बँक एक्सेट्रा. या कॉलेजच्या कॅम्पस फॅसिलिटीजबद्दल आपण माहिती घेतली तर या कॉलेजमध्ये सेंट्रल लायब्ररी उपलब्ध आहे, मॉडर्न लॅबोरेटरीज आहेत, कॉम्प्युटर सेंटर्स आहेत, विद्यार्थ्यांसाठी अगदी स्वच्छ आणि सुंदर असे हॉस्टेल आहेत, ऑडिटोरियम्स आहेत, वायफाय कॅम्पसमध्ये वायफाय अवेलेबल आहे, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत, कॅन्टीन्स आहेत आणि वेगवेगळे ग्रुप्स आहेत जे कल्चरल इव्हेंट्स होतात त्यांच्यासाठी इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन ग्रुप्स आहेत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे, मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर तसेच अदर फॅसिलिटी म्हणजेच ATM वगैरे उपलब्ध आहे. थँक्यू.